कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हाडाच्या 2640 घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर नेपाळमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी आणण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता एकाच पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत, तर पगारदार करदात्यांना यापुढे फॉर्म 16 मिळणार नाहीये. आणखी 2 जहाजं आता भारतात येत आहेत, तर विराट कोहलीनं PSLM मध्ये खेळताना या खेळाडूचा विक्रम मोडलाय. अभिनेता विजय यांचा निवडणूक प्रवास सुरू झालेला आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 30 मार्च वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाच्या घरांची. म्हाडाच्या मुंबई मंडळानं विविध उत्पन्न गटांसाठी 2640 फ्लॅट्सच्या विक्रीकरता बहुप्रतीक्षित लॉटरीची अधिकृत घोषणा केली आहे. या गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे, दादर, गोरेगाव आणि पवई यांसारख्या स्वप्न नगरीच्या प्रमुख भागांमध्ये परवडणाऱ्या दरात घरे खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी म्हाडानं डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केलेला आहे आणि यावेळी म्हाडानं समाजातील सर्व घटकांना सदनिकेचं वाटपही केलंय. म्हाडानं असं स्पष्ट केलंय की अर्ज नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन असेल. अर्जदार IHLMS 2.0 ह्या संगणक प्रणाली किंवा म्हाडा गृहनिर्माण लॉटरी प्रणाली मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करू शकतात. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 30 मार्च 2026. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2026 रात्री 11:59 पर्यंत. तर पैसे भरण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल 2026 आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नेपाळची. नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांच्या सरकारनं शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमधील राजकीय विद्यार्थी संघटनांवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. या संघटनांना एका ठराविक वेळेत कॅम्पसमधून काढून टाकलं जाईल आणि त्यांच्या जागी 90 दिवसांच्या आत एक विद्यार्थी परिषद स्थापन केली जाईल, जी कोणत्याही राजकीय प्रभावाशिवाय विद्यार्थ्यांच्या मतांचं प्रतिनिधित्व करेल. सरकारनं असाही निर्णय घेतलेला आहे की विद्यापीठं आता वेळेवर परीक्षा घेतील आणि निकाल जाहीर करतील. निकालांना होणारा विलंब ही दीर्घकाळ चालत असलेली समस्या दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे. आणखी एक मोठा बदल म्हणजे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यापुढे नागरिकत्व प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी संधी मिळेल. शालेय स्तरावरही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. इयत्ता 5वी पर्यंतच्या मुलांसाठी पारंपरिक परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मुलांवरील शैक्षणिक ताण कमी होतो आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकता येईल. पॉडकास्टची तिसरी बातमी महाराष्ट्र सरकारची. डिजिटल प्रशासनाला अधिक चालना देण्यासाठी आणि ते नागरिक केंद्रित बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक राज्य, एक पोर्टल, एक वेब पत्ता ही भव्य संकल्पना आणलेली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासारथी पोर्टलचं उद्घाटन केलंय. या उपक्रमामुळे विविध शासकीय सेवा एकाच व्यासपीठावर एकत्र येतील, ज्यामुळे नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळतील. देवेंद्र फडणवीसांनी असं सांगितलंय की सर्व सरकारी विभागांचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स एकत्र आणून एक एकीकृत प्रणाली तयार करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. महा-ID आधारित सिंगल साइन ऑन प्रणालीमुळे नागरिकांना वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज भासणार नाही. या व्यतिरिक्त नागरिक नोंदणी प्रणाली, जात प्रमाणपत्र आणि शिधा वाटप कार्ड यांसारखी सत्यापित माहिती सुरक्षितपणे संकलित करू शकतील.
सर्व राज्य विभागांना टप्प्याटप्प्यानं महा-ID-मध्ये समाकलित केलं जाईल, ज्यामुळे कामाला गती मिळेल, कागदपत्रांची बचत होईल आणि पारदर्शकता वाढेल. पॉडकास्टची चौथी बातमी कर प्रणालीतल्या बदलांची. 1 एप्रिल 2026 पासून देशाच्या कर प्रणालीत मोठे बदल लागू होत आहेत. नवीन आयकर रचना ही 1961च्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे, ज्यामुळे आता अनेक कार्यपद्धती बदलणार आहेत. विशेषतः नोकरदार लोकांसाठी आत्तापर्यंत पगारदार कर्मचाऱ्यांना ज्यांच्या नियोक्त्यांकडनं फॉर्म 16 दिला जात असे, आता नवीन प्रणालीने त्याची जागा ही फॉर्म 130 घेतलीय. हे देखील एक TDS प्रमाणपत्र असणार आहे, परंतु त्यात पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार माहिती असणार आहे. हा फॉर्म 130 हा करदात्यांना त्यांचं उत्पन्न, वजावट आणि कर दायित्व याबद्दलची संपूर्ण आणि अचूक माहिती एकाच ठिकाणी देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी 2 जहाजांची. इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातील हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सुमारे 94,000 मेट्रिक टन LPG मालवाहू जहाजं BWTYR आणि BWELM यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी ही सुरक्षितपणे पार केली आहे. ती भारतीय किनाऱ्याकडे आता येत आहेत. BWTYR मुंबईच्या दिशेनं जात असून 31 मार्चला पोहोचण्याची शक्यता आहे, तर BWELM न्यू मंगलोरच्या दिशेनं जात आहे आणि ते 1 एप्रिलला पोहोचण्याची शक्यता आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. IPL 2026च्या सलामी सामन्यात विराट कोहलीनं सध्या PSLM मध्ये खेळल्या जाणाऱ्या एका खेळाडूचा विक्रम मोडलेला आहे. आम्ही डेव्हिड वॉर्नर बद्दल बोलत आहोत, जो सध्या PSLM मध्ये कराची किंग्सचा कर्णधार आहे. IPL मध्ये यशस्वी धावांचा पाठलाग करत असताना सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. विराट कोहलीला वॉर्नरपेक्षा आता जास्त डाव खेळावे लागले असले तरीही त्यानं आता या बाबतीत त्याला मागे टाकलेलं आहे. वॉर्नरनं एकूण 80 डावांमध्ये 41 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, तर विराट कोहलीनं आपल्या 126व्या डावात 42 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करून त्याचा हा विक्रम मोडलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी TVKचे प्रमुख विजय यांची. TVKचे प्रमुख आणि अभिनेते विजय यांनी एप्रिल 23 रोजी होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 2 मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विजय आणि त्यांच्या पक्षाचा हा पहिलाच निवडणुकीचा प्रयत्न आहे. चेन्नईमधल्या पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व इथून या पक्षाचे उमेदवार असतील. इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी इतर मतदारसंघातल्या उमेदवारांची नावेही जाहीर केली. त्यांच्या कोअर टीममधील सर्व प्रमुख सदस्यांचा या यादीत समावेश होतो. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.